मुंबई मनसेच्या वतीने प्रति महापालिका सभागृह आज घेण्यात येत आहे। प्रत्येक संघामध्ये हे सभागृह घेण्यात येत असून आपण या ठिकाणी त्या सभागृहाची तयारी या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात आपण जे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। संदीप देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, प्रति सभागृह मांडण्यात आलेला आहे, नेमकी कॉन्सेप्ट काय आहे आणि ही घेण्याची गरज का भासते? आपण बघितलं तर गेल्या 3 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत। महानगरपालिका ही 2 चाकांवर चालत असते, एक लोकप्रतिनिधी आणि एक प्रशासन। पण सध्या आपण बघितलं 3 वर्ष महापालिका एकाच चाकावर चालली आहे, त्यामुळे ती कलंडण्याची शक्यता आहे। लोकांच्या ज्या समस्या आहेत, मग ते रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, आरोग्याच्या असतील, अनेक समस्या आहेत। ह्या खऱ्या समस्यांवर नेमकं काय लोकांना जाणीव होते, लोक काय सांगतात, म्हणजे याची दखल ही महापालिकेने घेतली पाहिजे। लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। एक व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे की ज्याच्यावर या सगळ्या विषयांवर चर्चा होऊ शकेल। ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही या प्रतिसभागृहाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय। आपण प्रत्येक पक्षाला आमंत्रण दिलेलं आहे की यावं या सभागृहामध्ये आपले समस्या मांडाव्या, प्रश्न मांडावे। कोणी प्रतिसाद दिलेला आहे? सर्वच पक्षांना आपण आमंत्रण दिलं आहे? आम्ही सगळ्या पक्षांना आमंत्रण दिलेलं आहे, पण त्यांच्याकडनं जो अपेक्षित आहे तो प्रतिसाद काही मिळाला नाही। तरी आम्ही विनंती केलेली की राजकीय अभिनिवेश ठेवून बाजूला यावे। आपण महापौरांची पण जी निवड केलेली आहे ती लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप आचार्य यांची केली आहे। म्हणजे असंही नाही की आमचाच महापौर ठेवा आणि असंही केलेलं नाही। त्यामुळे एक समस्यांवर फक्त चर्चा झाली पाहिजे ही आमची भावना होती। पण ठीक आहे, आता प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय। भाजपने या प्रति महापालिका सभागृहावरती बहिष्कार टाकलेला आहे, त्यांच्याकडून कोणीही आलेलं नाही आहे। तसेच भाजपचे प्रवीण दरेकर आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे देशावर सध्या हल्ला झालेला आहे, देश कोणत्या परिस्थितीत आहे आणि या ठिकाणी इव्हेंट करण्यात येतो असं त्यांनी सांगितलं। त्याचा काय संबंध? बाकी गोष्टी करतायत ना प्रवीण दरेकर, काय मुंबई बँकेचं काम बंद करून बसलेत का? नाही ना। आम्ही आणि लोकांच्याच समस्यांवर चर्चा करतोय, घरचा लग्नाचा कार्यक्रम नाही करत आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। या ठिकाणी आपण बघू शकतो जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। प्रतिसभागृह लोकांचे प्रश्न समस्या या ठिकाणी मांडल्या जातील आणि त्यांचं निरसन होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। या ठिकाणी महापौर बसणार आहे, सर्व समित्या बसणार आहेत, त्यामुळे सभागृह कसं भरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन हरिनेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।